Good morning, students. Yesterday we studied about suppositories and pastries, their ideal properties, their definition. Now we will study about bases. First one is fatty bases. In that, designed to melt at body temperature. फॅटी बेसेसमध्ये काय म्हटलेलं आहे, डिझाईन टू मेल्ट ॲट बॉडी टेम्परेचर. तर मग त्यामध्ये काय काय येतं, तर फर्स्ट थिओब्रोमा ऑइल काय येतं फॅटी बेसेसमध्ये, डिझाईन टू मेल्ट ॲट बॉडी टेम्परेचर. कोणते कोणते बेसेस यूज करतात, तर फॅटी बेसेस. मग त्यामध्ये कोणते आहेत, फर्स्ट थिओब्रोमा ऑइल. मग त्यामध्ये कोका बटर, थिओब्रोमा ऑइल म्हणजेच कोका बटर. मग त्यामध्ये काय एक्सप्लेन केलं आहे, तर इट इज अ येलोइश व्हाईट सॉलिड विथ ॲन ऑर्डर ऑफ चॉकलेट अँड इज अ मिक्सचर ऑफ ग्लिसरील इस्टर ऑफ डिफरंट अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. काय म्हटलेलं आहे थिओब्रोमा ऑइलमध्ये, इट इज अ येलोइश व्हाईट सॉलिड. कसं आहे, येलोइश व्हाईट सॉलिड विथ ॲन ओडर ऑफ, कशी ओडर आहे त्याची, चॉकलेट, विथ ॲन ओडर ऑफ चॉकलेट. येलोइश व्हाईट सॉलिड विथ ॲन ओडर ऑफ चॉकलेट अँड इज अ मिक्सचर ऑफ ग्लिसरील इस्टर्स ऑफ डिफरंट अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. काय म्हटलेलं आहे, अँड इज अ मिक्सचर ऑफ ग्लिसरील इस्टर्स ऑफ डिफरंट अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. After that, next point is advantages of bases. Advantages of bases मध्ये काय काय येतं, तर मेल्टिंग रेंज ऑफ 30 to 36 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग रेंज किती आहेत, तर 30 to 36 डिग्री सेल्सिअस. सॉलिड ॲट रूम टेम्परेचर बट मेल्ट्स इन दी बॉडी. काय म्हटलेलं आहे, सॉलिड ॲट रूम टेम्परेचर बट मेल्ट्स इन दी बॉडी. त्यानंतर सेकंड आहे रेडिली मेल्टेड ऑन वॉर्मिंग, रॅपिड सेटिंग ऑन कुलिंग. काय म्हटलेलं आहे, रेडिली मेल्टेड ऑन वॉर्मिंग, रॅपिड सेटिंग ऑन कुलिंग. त्यानंतर आहे मिसिबल विथ मेनी इन्ग्रेडियंट्स. काय म्हटलेलं आहे, मिसिबल विथ मेनी इन्ग्रेडियंट्स. त्यानंतर म्हटलेलं आहे नॉन इरिटेटिंग. कसं आहे, तर नॉन इरिटेटिंग. आफ्टर दॅट डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सपोजिटरीज बेसेस. तर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे, तर फर्स्ट वन इज पॉलिमॉर्फिझम. And disadvantages of suppositories include polymorphism. When melted and cooled, it solidifies in different crystalline forms depending on the temperature of melting, rate of cooling and the size of the mass. काय म्हटलेलं आहे, when melted and cooled it solidifies in different crystalline form. कशा, तर different crystalline forms. Depending on what? Depending on the temperature of melting, rate of cooling and the size of the mass. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, if melted at not more than 36 degree Celsius. काय म्हटलेलं आहे, if melted at not more than 36 degree Celsius and slowly cooled it form stable beta crystals with normal melting point. काय म्हटलेलं आहे, if melted at not more than 36 degree Celsius and slowly cooled it forms stable beta crystals with normal melting point. त्यानंतर म्हटलेलं आहे, if overheated then cooled it produce unstable gamma. काय म्हटलेलं आहे, if overheated then cooled it produce unstable gamma crystals which melts at about 15 degrees Celsius or alpha crystals melting at 20 degree Celsius. किती, तर 20 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर म्हटलेलं आहे, कोका बटर मस्ट बी स्लोली मेल्टेड ओव्हर अ वार्म वॉटर बाथ टू अवॉइड द फॉर्म्युलेशन ऑफ द अनस्टेबल क्रिस्टलाइन फॉर्म.
काय म्हटलेलं आहे, कोका बटर मस्ट बी स्लोली मेल्टेड ओव्हर ए वार्म वॉटर बाथ टू अवॉइड द फॉर्मेशन ऑफ द अनस्टेबल क्रिस्टलाइन फॉर्म. काय म्हटलेलं आहे, कोका बटर मस्ट बी स्लोली मेल्टेड, कसं तर स्लोली मेल्टेड, ओव्हर ए वार्म वॉटर, कुठे तर वार्म वॉटर बाथ टू अवॉइड द फॉर्मेशन, टू अवॉइड कशासाठी तर टू अवॉइड द फॉर्मेशन ऑफ अनस्टेबल क्रिस्टलाइन फॉर्म. काय तर जे पण अनस्टेबल क्रिस्टलाइन फॉर्म, क्रिस्टल फॉर्मेशन होणार तर ते अवॉइड करण्यासाठी ते कसं मेल्ट असणार तर मेल्टेड ओव्हर ए वार्म वॉटर, वार्म वॉटरवर मेल्ट करणार. त्यानंतर नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेसमध्ये ब्रिटल इफ कूल्ड रॅपिडली. काय म्हटलेलं आहे, ब्रिटल इफ कूल्ड रॅपिडली, अवॉइड रेफ्रिजरेशन ड्युरिंग प्रिपरेशन. ज्या पण वेळेस आपण सपोजिटरीज प्रिपरेशन करणार तर ते कसे असणार, ब्रिटल असतात. जर आपण इफ कूल्ड रॅपिडली, आपण जर ते लवकर थंड केले तर ते ब्रिटल असणार. आणि अवॉइड रेफ्रिजरेशन ड्युरिंग प्रिपरेशन, काय म्हटलेलं आहे, रेफ्रिजरेशन अवॉइड करायचं आहे. द मेल्टेड फॅट्स आर लेस विस्कस दॅन थिओब्रोमा ऑइल. काय म्हटलेलं आहे, द मेल्टेड फॅट्स आर लेस विस्कस दॅन थिओब्रोमा ऑइल. कसं आहे तर द मेल्टेड फॅट्स आर लेस विस्कस दॅन दी थिओब्रोमा ऑइल. ॲज अ रिझल्ट ग्रेटर रिस्क ऑफ ड्रग पेस्ट पार्टिकल्स. काय म्हटलेलं आहे, ॲज अ रिझल्ट ग्रेटर रिस्क ऑफ ड्रग पार्टिकल्स टू सेडिमेंट ड्युरिंग प्रिपरेशन, लॅक ऑफ युनिफॉर्म ड्रग डिस्ट्रीब्युशन गिव्ह लोकलाइज्ड इरिटन्सी. काय म्हटलेलं आहे, द मेल्टेड फॅट्स आर लेस विस्कस दॅन थिओब्रोमा ऑइल. ॲज अ रिझल्ट ग्रेटर रिस्क ऑफ ड्रग पार्टिकल्स टू सेडिमेंट ड्युरिंग प्रिपरेशन, लॅक ऑफ युनिफॉर्म ड्रग डिस्ट्रीब्युशन गिव्ह लोकलाइज्ड इरिटन्सी. त्यानंतर नेक्स्ट वन आहे वॉटर सोल्युबल अँड वॉटर मिसिबल बेस. काय तर वॉटर सोल्युबल अँड वॉटर मिसिबल बेसेस. तर त्यामध्ये फर्स्ट वन आहे ग्लिसरोजिलॅटिन. काय आहे फर्स्ट वन, ग्लिसरोजिलॅटिन. वॉटर सोल्युबल अँड वॉटर मिसिबल बेसिसमध्ये आहे ग्लिसरोजिलॅटिन. तर त्यामध्ये आहे फर्स्ट ग्लिसरॉल, सेकंड वन आहे वॉटर, त्यानंतर आहे जिलॅटिन. ग्लिसरॉल प्लस वॉटर प्लस जिलॅटिन इज इक्वल टू ग्लिसरोजिलॅटिन बेस. काय म्हटलेलं आहे, ग्लिसरॉल प्लस वॉटर प्लस जिलॅटिन मीन्स is equal to glycerogelatin base. The commonest is glycerol suppositories base BP, which has 14% weight by weight gelatin and 70% weight by weight glycerol and water quantity sufficient to 100%. काय म्हटलेलं आहे, ग्लिसरोजिलॅटिनमध्ये द कॉमनेस्ट इज ग्लिसरॉल सपोजिटरी बेस BP, which has 14% weight by weight gelatin and 70% weight by weight glycerol and water quantity sufficient to 100%. त्यानंतर आहे द ग्लिसरॉल जिलॅटिन बेस. काय म्हटलेलं आहे, द ग्लिसरॉल जिलॅटिन बेस USP consisted of 20% weight by weight gelatin and 70% weight by weight glycerol and water quantity sufficient to 100%. काय म्हटलेलं आहे, द ग्लिसरॉल जिलॅटिन बेस USP consisted of 20% weight by weight gelatin and 70% weight by weight glycerol and water quantity sufficient to 100%. त्यानंतर नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये अजून काय इन्क्लूड केलेलं आहे तर अ फिजिओलॉजिकल इफेक्ट. काय म्हणलं, अ फिजिओलॉजिकल इफेक्ट
Osmosis occurs during dissolving in the mucous secretions of the rectum. काय म्हटलेलं आहे? फिजिओलॉजिकल इफेक्ट. ऑस्मॉसिस ऑकर्स ड्युरिंग dissolving in the mucous secretion of the rectum, producing a laxative effect. Produce a laxative effect. काय म्हटलेले आहे? फिजिओलॉजिकल इफेक्टमध्ये ऑस्मॉसिस ऑकर्स ड्युरिंग dissolving in the mucous secretion of the rectum, producing a laxative effect. त्यानंतर आहे can cause rectal irritation due to small amount of liquid. Can cause rectal irritation due to small amount of liquid present. त्यानंतर आहे अनप्रेडिक्टेबल सोल्युशन टाईम. काय आहे? अनप्रेडिक्टेबल सोल्युशन टाईम. त्यानंतर आहे हायग्रोस्कोपिक. काय आहे तर हायग्रोस्कोपिक. सो दे शुड बी पॅक्ड इन टाइट कंटेनर and also have dehydrating effects on the rectal and vaginal mucosa leading to irritation. काय म्हटलेलं आहे हायग्रोस्कोपिक मध्ये? सो दे शुड बी packed in tight containers and also have dehydrating effects on the rectal and vaginal mucosa leading to irritation. त्यानंतर आहे मायक्रोबियल कंटॅमिनेशन लाईकली. काय आहे तर मायक्रोबियल कंटॅमिनेशन लाईकली. मग मायक्रोबियल कंटॅमिनेशन लाईकलीमध्ये नंतर आहे लॉंग प्रिपरेशन टाईम. काय आहे तर लॉंग प्रिपरेशन टाईम. तर लॉंग प्रिपरेशन टाईम नंतर आहे लुब्रिकेशन ऑफ द मोल्ड इज इसेन्शियल. काय म्हटलेलं आहे? लुब्रिकेशन ऑफ द मोल्ड इज इसेन्शियल. काय तर लुब्रिकेशन ऑफ द मोल्ड इज इसेन्शियल. त्यानंतर आहे मॅक्रो गोल्स पॉलीइथिलीन ग्लायकॉल्स. काय तर मॅक्रो गोल्स तर पॉलीइथिलीन ग्लायकॉल्स. काय आहे मॅक्रो गोल्स तर पॉलीइथिलीन ग्लायकॉल्स. पॉलीइथिलीन ग्लायकॉल्स आर पॉलीमर्स ऑफ इथिलीन ऑक्साइड and water prepared to avoid various macrogoals मध्ये आहे polyethylene glycols are polymers of ethylene oxide and water prepared to various chain lengths, molecular weights and physical states. त्यानंतर आहे the numerical designation refer to the average molecular weights to each of the polymers. The numerical designations काय म्हटलेलं आहे? The numerical designations refer to the average molecular weights of each of the polymers. त्यानंतर आहे पॉलीइथिलीन ग्लायकॉल्स. काय आहे? पॉलीइथिलीन ग्लायकॉल्स. पॉलीइथिलीन ग्लायकॉल्स हॅव्हिंग ॲव्हरेज मॉलिक्युलर वेट्स ऑफ. काय म्हटलेलं आहे? पॉलीइथिलीन ग्लायकॉल्स हॅव्हिंग ॲव्हरेज मॉलिक्युलर वेट्स ऑफ 300 to 400 and 600. Polyethylene glycols having average molecular weights of 300, 400 and 600 are clear. Colorless liquids. कसा आहे तर colorless liquid while those with molecular weights of 600 to 1000 are semi-solids. Those having average molecular weights of greater than 1000 are wax-like white solids with the hardness increasing with an increase in the molecular weight.
त्यानंतर आहे प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीज. तर प्रिपरेशन ऑफ सपोजिटरीजमध्ये काय आहे, सपोजिटरीज आर प्रिपेअर्ड बाय 4 मेथड्स. तर त्या कोणत्या कोणत्या मेथड आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.